9 अगस्त यानी क्रांति दिन से शेतकरी न्याय यात्रा चंद्रपुर आर्णी लोकसभा क्षेत्र के सांसद प्रतिभा धानोरकर और वनी विधानसभा के पूर्व विधायक वामनराव कासावार इनके मार्गदर्शन में क्षेत्रीय न्याय यात्रा के संयोजक कांग्रेस पक्ष के आइकॉन नेता आशीष खुलसंगे इनके नेतृत्व में वनोजा देवी के जानामाय कासामाय इस देवस्थान से प्रारंभ हो रही है। इसी संदर्भ में एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में कांग्रेस के नेता आशीष खुलसंगे ने इस यात्रा संदर्भ में पत्रकारों से संवाद साधा। इस समय मारेगांव कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति गौरीशंकर खुराना, वसंतराव आसुटकर, कांग्रेस कमेटी के तालुका अध्यक्ष मारुति गौरकर, रविंद्र धानोरकर, अंकुश माफूर, गजानन खापने इन आदि के साथ कांग्रेस के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। ऑगस्ट क्रांति दिन 9 ऑगस्टला शेतकरी न्याय यात्रा ही वनोजा देवीच्या मंदिरातून मारेगावचे 3 दिवस मारेगावमध्ये, त्यानंतर झरीमध्ये आणि त्यानंतर वणीमध्ये अशी शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या असंख्य समस्या घेऊन जेवढेही शेतकऱ्यांना आतापर्यंत होत असलेला त्रास आणि या वनी विधानसभेमध्ये जितकेही मुद्दे आहेत, मारेगावचे मुद्दे, तुमचं बस स्टँडचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचं वीज बिलचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रश्न आहे, असे असंख्य बसेस चालून या गावागावात पांढर रस्त्याचे प्रश्न आहे। त्याच्यानंतर आम्ही याच्यात घेतलेले आहे की 60 वर्षावरच्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन लागू करण्यात यावी, असंख्य असे प्रश्न घेऊन शेतकरी, शेतमजूर, युवक बेरोजगारांचे प्रश्न घेऊन ही शेतकरी न्याय यात्रा येत्या 9 तारखेपासून मारेगाव तालुक्यामध्ये सुरुवात करतोय। हा मारेगावमधून सुरुवात करायचं कारण असं की असंख्य आत्महत्या मारेगावमध्ये जिल्ह्यात सगळ्यात जास्त झालेल्या आहे। तर ह्याच्यावरच कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढाईसाठी काँग्रेस ही शेतकरी न्याय यात्रा या वनी विधानसभेमध्ये काढते। रोजी या शेतकरी न्याय यात्रेची सुरुवात होत आहे। ही न्याय यात्रा सन्माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर, तसेच माजी आमदार वामनरावजी कासावार साहेब, तसेच मारेगाव येथील आमचे नेते नरेंद्रभाई ठाकरे, अरुणाताई खंडाळकर, वसंतरावजी आसुटकर, गौरीभाऊ खुराना आणि आमचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे सरपंच, सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांच्या सानिध्यातून, या सर्वांच्या सहकार्याने ही यात्रा आम्ही वनी विधानसभा क्षेत्राच्या वतीने या यात्रेचे मुख्य संयोजक आशीष भाऊ खुलसंगे यांच्या माध्यमातून आम्ही यात्रा काढत आहोत। एक आत्महत्याग्रस्त हा तालुका, ज्या 1-1.5 वर्षात 2 वर्षात भरपूर अशा आत्महत्या मारेगाव तालुक्यात झाल्या आणि हे निष्क्रिय सरकार, झोपलेलं सरकार यांना जागा करण्याच्या दृष्टीने या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने ही एक प्रकारची आम्ही क्रांती दिनाच्या दिवशी यात्रा काढतो। ही आम्हाला एक प्रकारची क्रांती करायची आहे आणि हे एक झोपलेलं सरकार जे आहे याला एक प्रकारची या सरकारची एक आम्हाला पोलखोल या निमित्ताने करायची आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला जाणून घेऊन हे शासन दरबारी कसे लावायचे यासाठी आम्ही यात्रा 9 तारखेपासून शेतकरी न्याय यात्रा चा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमाला सर्व मारेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव, तसेच मारेगाव तालुक्यातील काँग्रेसचे सगळे नेते, पदाधिकारी सगळे हजर राहून ही यात्रा चांगल्या प्रकारे यशस्वी करेल याची मला आशा आहे आणि ती यात्रा आम्ही चांगल्या भरघोस लोकांनी साजरी करू एवढे बोलून माझे न्याय यात्रा जी शेतकऱ्यासाठीची न्याय यात्रा काढून राहिलेली आहे, ही यात्रा 3 तालुक्यामध्ये फिरणार आहे। ही यात्रा 9 ऑगस्ट क्रांतीदिनापासून सुरू करून राहिलेली यात्रा 9, 10, 11 तारखेला मारेगावमध्ये राहील, 12, 13, 14ला ही झरी तालुक्यामध्ये फिरेल आणि वणी तालुक्यामध्ये संत सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या भांदेवाडा येथील 16 तारखेला यात्रेचा शुभारंभ होईल। या यात्रेला सन्माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासासाहेब यांनी हिरवी झेंडी दाखवून ह्या यात्रेला सुरुवात होईल आणि ही यात्रा वणीला 6 दिवस चालणार आहे। ही यात्रा 16 ते 21 पर्यंत वणी चालेल आणि 22 तारखेला पूर्ण वणी शहर फिरेल आणि या यात्रेचा समारोप 22 तारखेला वणीला एक चांगला मोठा कार्यक्रम घेऊन त्यात समाप्त होईल आणि ही यात्रा शेतकऱ्यापर्यंत आणि काँग्रेसचे ध्येय धोरण, काँग्रेसचा अजेंडा हा आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू आणि ह्या जे झोपलेल्या सरकार आहे, जे अन्याय करून राहिलेला आहे शेतकरी, शेतमजुरावर आणि सर्व बेरोजगारावर, यांना हा धडा शिकवण्यासाठी, ह्या सरकारची पोलखोल करण्यासाठी आम्ही ही सर्व यात्रा लोकांपर्यंत पोहोचवू, हेच आमचं उद्दिष्ट यात्रेचं आहे। CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।